नमस्कार. किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी तिळाची पापडी करणार आहे. 1 वाटी तीळ आहे, 1 वाटी साखर आहे, थोडा पिस्ता, विलायची पावडर, 1 लिंबाची फोड आणि थोडं तूप घेतलं आहे. हे बघा, सर्वप्रथम तीळ भाजून घेऊया. थोडं तिळ उडेपर्यंत भाजून घ्यायची. याचा कलर खूप चेंज नाही होऊ द्यायचा. हे बघा, भाजून झाली. आता काढून घेते. हे बघा, अशी भाजून घ्यायची. 50% जास्त नाही भाजायची. आता यामध्ये साखर घालते. साखर आता थोडी कमी गॅसवर ठेवायचा. कमी गॅसमध्ये साखर थोडी गरम होऊ द्यायची. खूप कमी ठेवायचा गॅस. हे बघा, तोपर्यंत थोडं मी याला तूप लावून घेते. साखर गरम होईपर्यंत लाटण्याला हे बघा असं लावून घ्यायचं. म्हणजे याच्यामुळे काय होते, चिपकत नाही. झालं लावून. आता हे बघा, 1 मिनिट हलवायचं नाही. सुरुवातीला कमी गॅसमध्ये असं साखर सोडून द्यायची. गॅस मोठा नाही ठेवायचा. गॅस मोठा ठेवला तर काय होईल, साखर जळून जाईल. बघा, आता पाणी सुटलं. आता परतून घेते. गॅस कमीच ठेवायचा. कॅरमल करून घेते साखरेचं. हे बघा, कमी गॅसमध्ये करून घ्यायची साखर वितळेपर्यंत. माझं चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, पाणी झालं साखरेचं. असंच कमी गॅसमध्ये करून घ्यायचं. हे बघा, यामध्ये लिंबाचा रस घालते. त्यामुळे काय होते, साखर जमत नाही. थोडीशी विलायची पावडर घालते. मिक्स करून घेते. बघा, झालं. आता ह्यामध्ये तीळ घालायची. अगदी थोडंसं तूप घालते. अर्धा चमचा तूप घातलं. तीळ घालते. मिक्स करूया. गॅस सिमच ठेवायचा. गॅस नाही वाढवायचा. कमी गॅसमध्ये करून घ्यायचं. मी पुष्कळशा रेसिपी तिळाच्या माझ्या चॅनलला बघून घ्या टाकल्या आहे. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची पापडी, भरपूर रेसिपी आहे. बघा, आता हे झालं. गॅस बंद करून घ्यायचा. थोडंसं हलवून घ्यायचं. गरम कढई आहे. हे बघा, झाला. पोळपाटवरती काढून घेते. हे बघा, याच्यावरती पोळपाटवरती काढून घेते. हे बघा, याच्याने असं थोडं पसरवून घ्यायचं. हे बघा, आता थोडी पोळीचंही थोडी पसरवून घेते लाटण्याने. असं हलक्या हाताने, नाही तर चिपकायला पाहते. प्लॅस्टिक पण ठेवू शकता तुम्ही याच्यावरून, म्हणजे चिपकत नाही. हे बघा, याच्यावरती थोडा पिस्ता घालते. छान दिसते पाहायला. पिस्त्याचे काप थोडं लाटणं फिरवून देते. प्रेस करून घ्यायचं असं थोडं. बघा, आता चिपकत नाही. थंड झालं थोडं. बघा छान.
हे बघा, आता तुम्ही अख्खी पण ठेवू शकता, त्याचे तुकडे पण करू शकता. मी थोडं वाटीने, हे बघा, वाटीने छोटे छोटे काप करून घेते बघा असे. कारण गरम, थोडंसं गरम असलं त्याच्यातच करावं लागते. हे बघा, आता काढून घेते असं साईडनं थोडं हे करून घ्यायचं. थोडी ओलीच आहे आता. हे बघा किती छान झाली बघा. थोडी गरमच आहे. हे बघा आता थोडी काढून पाहते. कधी कधी काय होते, काढता तुकडे पडायला पाहते. थोडी गरम आहे. हे बघा मस्त. हे बघा असे काढून ठेवून द्यायचे. हळूहळू काढायचे, नाहीतर काय होते, दुसरीकडचा भाग तुटून जाते. हे बघा असं हलक्या हाताने असं काढून घ्यायचं. हे बघा आता सगळ्या करून झालेल्या आहे. काही छोटे पीस निघाले, काही मोठे पीस निघाले. हे बघा छान पातळ आहे बघा. पातळ जाड हे तुम्ही आवडीनुसार करू शकता. जाड पण छान लागते, पातळ पण छान लागते बघा. हे बघा तुम्हाला तोडून पण दाखवते. काही तुकडे निघाले. हे बघा मस्त कुरकुरीत बघा. अशा पद्धतीने करून बघा. थोडी पाक करताना जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, कमी गॅसमध्ये पाक करून घ्यायचा. नंतर गॅस मोठा झाला तर काय होते, पाक जळून जाते, कडवटपणा येते पाकाला. आणि वाटीचं आपण असं साईज करतो ना, त्यावेळेस नरम असते तेव्हाच करायचं, नाहीतर पूर्ण मेहनत वाया जाते, तुकडे पडू शकते. थोडं वरसर असलं तेव्हाच पीस करून घ्यायचे वाटीने असे, किंवा झाकणाने डब्याच्या. बघा अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.